राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेला तोरणमाळला जाणारा हा एकमेव रस्ता आहे. मात्र या रस्त्याची अक्षरशः दुर्दशा जी आहे ती झालेली. एकीकडं प्रशासनाच्या वतीने तोरणमाळ डेव्हलप करण्याच्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. त्यासाठी मोठमोठे कार्यक्रम देखील केले जात आहेत. परंतु या ठिकाणी जाणारे जे काही रस्ते आहेत आणि या रस्त्याला लागत असलेले जे काही कठडे आहेत, त्यांची अत्यंत दुर्दशा जी आहे ती झालेली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंडीचे हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या या तोरणमाळला मोठ्या प्रमाणावरती पर्यटक जे आहेत ते येत असतात. महाराष्ट्रातच नव्हे तर शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक जे आहेत ते दररोज ये-जा करत असतात. तर सध्या सुट्ट्यांच्या सीझन सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पर्यटकांची संख्या जी आहे ती वाढत होती. मात्र या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा जी आहे ती झाली तर दुसरीकडे पाहिजे तशा सोयी-सुविधा ज्या आहेत त्या मिळत नाही. त्यामुळं पर्यटकांची संख्या आणि तोरणमाळचे डेव्हलपमेंट कसं होईल असाच काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातात. त्यामुळं आता शासनाने असे किंवा जिल्हा प्रशासनाने मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा या ठिकाणी जाणारे जे काही रस्ते, त्या रस्त्यांची दुरावस्था करावी अशीच काहीशी मागणी जी आहे ती केली जात आहे. कारण की तोरणमाळ जे आहे ते डेव्हलप व्हावे अशी अपेक्षा जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. परंतु या ठिकाणी जाणारा रस्ता जर दर्जेदार नसेल, तर पर्यटकांची संख्या आणि तोरणमाळ डेव्हलपमेंट कसा होईल असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसाने टीव्ही मराठी तोरणमाळ नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.